नमस्कार ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आजच्या टॅरोट रीडिंगमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा युनिवर्सने तुम्हाला काही कारणासाठी इथे आणलं आहे. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आधी तुमची एनर्जी क्लीन्स करूयात. ही अगरबत्ती जळत असताना सगळी नेगेटिव्हिटी, एनर्जी, स्ट्रेस, नजर आणि जडपणा दूर होऊन जाऊ देत. फक्त पीस, क्लॅरिटी आणि प्रोटेक्शन आणि ब्लेसिंग राहू देत. Before we begin today's reading, let's first cleanse the energy around you. As this essence burns, may any negative energy, evil eye, heaviness, stress, or bad intention be cleared away. May your mind feel lighter, your heart feel calmer, and your spirit feel protected. Only positive energy, peace, clarity, and blessing are welcome here today. एक खोल श्वास घ्या आणि नंतर मन शांत करा. आजची रीडिंग जनरल आहे. जे रेझोनेट होईल तेवढंच घ्या, बाकी सोडून द्या. तुमची इंट्युशन स्ट्रॉंगेस्ट गाईड आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि सोल फॅमिलीचा भाग बना. आज आपण रीडिंग करणार आहोत की पुढचे तुमचे येणारे 90 दिवस आयुष्यात काय बदलणार. नेक्स्ट 19 डेज प्रेडिक्शन. तुमच्या आयुष्याचा मोठा टर्निंग पॉईंट, कोणता बदल तुमच्याकडे येतोय. चला तर मग आजची रीडिंग सुरू करूया. पुढचे 90 दिवस तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे. आज आपण सखोल टॅरो रीडिंग करणार आहोत. नमस्कार ब्युटिफुल सोल्स. जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला असेल तर समजा युनिवर्सने तुम्हाला काहीतरी महत्त्वाचा संकेत देण्यासाठी इथे आणलं आहे. आजची रीडिंग ही साधी नाही, पुढच्या 90 दिवसाची ऊर्जा पूर्ण दाखवते. तुमच्या आयुष्यातील पुढचे 3 महिने प्रेम, नाती, करिअर, पैसा, मानसिक अवस्था, स्पिरिच्युअल ग्रोथ आणि डेस्टिनी तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे हे आपण खोलवर जाणून घेणार आहोत. तुमच्यासमोर आलेली कार्ड्स आहेत. ही 5ही कार्ड्स एकत्र येऊन खूप मोठा संदेश देतात. तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा चॅप्टर संपत आहे आणि नवीन चॅप्टर सुरू होत आहे. तुम्ही मागचे काही महिने खूप इंटरनली सहन केला आहे. काही प्रश्न तुमच्या मनात सतत फिरत आहेत. योग्य मार्गावर आहे ना? ज्याची मी वाट पाहतोय ते खरंच माझ्यासाठी आहे का? युनिवर्स माझी प्रार्थना ऐकतोय का? जे अडकून बसलं आहे ते कधी सुटणार? या सगळ्यांची उत्तर पुढच्या 90 दिवसात मिळणार आहेत. सध्याची तुमची ऊर्जा, करंट एनर्जी. तुम्ही सध्या एका क्रॉस रोडवर उभे आहात. आयुष्यात एकाच वेळी 2 दिशांचा विचार सुरू आहे. एक दिशा तुम्हाला सुरक्षित वाटते, दुसरी दिशा आहे नवीन, अनोळखी पण ग्रोथ देणारी. तुमच्या मनात कन्फ्युजन आहे कारण तुम्ही आतून बदल हवा आहे, पण चेंजचा अनसर्टेनिटी देखील वाटतो. युनिवर्स सांगते तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती आता जवळ आली आहे. पहिले 30 दिवस शांत तयारीचा काळ. पुढचे पहिले 3 दिवस बाहेरून शांत दिसतील. कदाचित तुम्हाला वाटेल की काहीच घडत नाहीये, पण अनसीन लेवलवर खूप काही रिअरेंज होत आहे. हा काळ तुमच्यासाठी फाउंडेशन तयार करण्याचा आहे. तुम्हाला काही गोष्टींबद्दल कठोर निर्णय घ्यावे लागतील. काही लोक, काही हॅबिट्स, काही सिच्युएशन ज्या तुम्हाला मेंटली एक्झॉस्ट करत आहेत त्यांच्यापासून डिस्टन्स घ्यावी लागेल. जर प्रेमाच्या दृष्टीने पाहिलं तर एखादी व्यक्ती जी आता डिस्टन्सवर आहे ती इंटरनली खूप विचार करत आहे. त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल क्लॅरिटी येत आहे. ते लगेच कॉन्टॅक्ट करणार असं नाही, पण ते सायलेंटली फ्युचरबद्दल विचार करत आहेत. करिअरमध्ये काही रिस्पॉन्सिबिलिटी वाढू शकते. हा काळ पेशन्स मागतोय. स्वतःला आठवण करून द्या, डिले म्हणजे डिनायल नाही. 30 ते 60 दिवस पुढचे अचानक उघडणारे दार. हा फेस खूप पॉवरफुल आहे. जे स्टॅग्नंट एनर्जी वाटत होती त्यात अचानक मुवमेंट येईल. अचानक मेसेज, अचानक कॉल, अचानक ऑफर. एखाद्या गोष्टीबद्दल क्लॅरिटी येईल. जी गोष्ट तुम्ही बराच काळ मॅनिफेस्ट करत होता तिची पहिली चिन्ह या काळात तुम्हाला दिसतील. जर तुम्ही स्पेसिफिक पर्सनची वाट पाहत असाल तर कॉन्टॅक्ट होण्याची शक्यता. कॅरिअरमध्ये हा काळ नवीन सुरुवात दाखवतो. नवीन प्रोजेक्ट, काम, प्लॅटफॉर्म, नवीन रिकॉग्नायझेशन. युनिवर्स सांगतोय तुमच्यासाठी नवीन दार उघडते, धाडसाने पाऊल टाका. पुढचे 60 ते 90 दिवस सत्याचा प्रकाश हा तुमच्या रीडिंगचा सर्वात सुंदर भाग आहे. या काळात जे काही अनक्लिअर होतं ते क्लिअर होईल.
ज्या प्रश्नांची तुम्हाला आतून त्रास दिला त्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील. तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटीची लाट येईल. तुम्हाला जाणवेल, हो आता सगळं सेटल होतंय. प्रेमाच्या बाबतीत ट्रूथ समोर येईल. कॅरिअरमध्ये रिकॉग्नायझेशन मिळू शकते. फायनान्शियल रिलीफ मिळेल. इमोशनली तुम्ही खूप हलके व्हाल. प्रेम आणि कमिटमेंटबद्दल ही रीडिंग स्ट्रॉंग कमिटमेंट एनर्जी दाखवतोय. जर स्पेसिफिक पर्सन आहे तर त्याच्या मनात स्टॅबिलिटी आणि लॉंग टर्म विचार आहे. ते कदाचित एक्सप्रेस करत नसतील पण सिच्युएशन सिरियसली घेत आहेत. सिंगल लोकांसाठी एक मॅच्युअर आणि ग्राउंडेड व्यक्ती येण्याची शक्यता आहे. ही टेम्पररी अट्रॅक्शनची एनर्जी नाही तर ही सोल लेवल कनेक्शन आहे. युनिवर्स तुम्हाला काय शिकवते? या 90 दिवसांचा मुख्य धडा आहे ट्रस्ट. जे डिले झाले ते प्रोटेक्शनसाठी होतं. जे थांबले ते योग्य वेळेची वाट पाहत होतं. युनिवर्स बॅकग्राऊंडमध्ये तुमच्यासाठी काही गोष्टी अलाइन करत होतं. फायनल प्रेडिक्शन. पुढचे 90 दिवस तुम्हाला काय देतील? एक महत्त्वाचा निर्णय, एक नवीन सुरुवात, एक सत्य समोर येणं, एक इमोशनली हिलिंग, एक ब्लेसिंग. ही रीडिंग सांगते तुमचं आयुष्य पुढच्या 3 महिन्यात वेगवेगळ्या लेवलवर जाणार आहे. जे आज अशक्य वाटत होतं तेच 90 दिवसांनी तुमचं रिॲलिटी असू शकतं. जर ही रीडिंग तुमच्याशी रेझोनेट झाली असेल तर कमेंटमध्ये लिहा, पुढच्या 90 दिवसासाठी तयार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.